आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आधी आधी I'm sorry, Anu. I'm sorry. आधी खरं तर ना मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. मला ना कळत नाही रे, हल्ली ना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा खूप राग येतो. खरंच सॉरी. खरं सांग, तू मलाच वाईट वाटते की एक नवरा म्हणून, पार्टनर म्हणून मी तुझ्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत आहे ग. जो हॅपीनेस तू डिझर्व करते ना, तो मी देऊ शकत नाहीये तुला. आय एम रिअली सॉरी. मलाच वाईट वाटतंय. काही काय बोलतोय आधी? असं काही नाहीये. पण आधी मला ना कळत नाहीये, मी इतका वेळ कशी काय झोपू शकते रे? स्वतःच्या प्रेग्नंट बायकोला झोपेच्या गोळ्या देतोयस? म्हणजे आजपर्यंत तू कधी पाहिलेस मला इतका वेळ झोपलेलं नाही ना? आणि तसं बघायला गेलं तर माझा आराम व्यवस्थित होतो. मी दिवसभर घरीच असते ना. मला कळतच नाही मी इतका वेळ कशी काय झोपले होते. नाही नाही अनु, हे बघ, तू आता ज्या अवस्थेत आहे ना, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये बाई खूप जास्त झोपते हे मी वाचलंय कुठेतरी. आणि ते सगळं जाऊ दे, मला त्यापेक्षा एक महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. नको जाऊ दे, मी चुकीचं वाटतं नका तुला. जाऊन कमोन आधी तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही ग अनु, हे बघ, प्रश्न विश्वासाचा नाहीये. माझा विश्वास आहे तुझ्यावर, पूर्ण विश्वास आहे. पण गोष्ट एवढी नाजूक आहे ना की मला भीती वाटते की. आधी काय झालंय? हे बघ, म्हणजे मम्मा ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली पैशांवरून, आणि तेही सुंदरी समोर, पण नाही आवडलं. मला इन्सल्टिंग वाटलं ते. मलाही ममाचा खूप राग आलाय की जे काही वागली ना ते एकदम चुकीचं वागली. म्हणजे सुंदरी कितीही आपल्या जवळची असली तरी तिच्या समोर तुझ्याशी असं वागली, ती इन्सल्टच आहे ना तो. नाही, तू थांब, मी आत्ताच जाऊन तिच्याशी बोल. अनु 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 ऐक माझं. हे बघ, आता काही तमाशे करू नकोस. मी तुला यासाठी नाही सांगितलं की तू आता जावं आणि मम्मासोबत भांडाव. मला भांडण नकोय. आणि योग्य वेळ आली ना की मी स्वतः मम्माशी बोलेन. पण तू प्लीज आता काही करू नको. तू उगाच ताण घेऊ नको. नक्की बोलशील ना? अनु, मी नक्की बोलेन. पण हे बघ, आता तू कुठल्याही पद्धतीचा ताण घ्यायचा नाही डोक्यावर. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. चल आता छान झोपायचं. आरामात सांभाळून ये. अनुला तर मी हँडल करू शकतो, पण ही सुंदरी सतत आडवी येते. नाही, पण आता नाही. उद्याच आता त्या सुंदरीचा मी असा पत्ता कट करेन ना की जन्मभर विसरणार नाही ती. अरे वा पुष्पा, केलीस की सगळी तयारी? होय. बरं झालं पुष्पा, तू सकाळी लवकर आलीस. ते माझ्या एकटीच्याने काही हे झालं नसतं बघ. होय, बरं नारळ पण ठेवलेत बर का. तर येऊ का? या गुरुजी. या पुष्पा, ती खिचडी आणि कॉफीचं बघ जा. बर, आता आणते. या गुरुजी या.
बरं, हे सगळे आम्ही आमच्या हिशोबाने तयारी करून ठेवलेली आहे. आता ह्याच्यात काही आणखीन लागणार असेल तर सांगा. आहे सगळं ठीक आहे. पण आणखी काय लागलं तर सांगेन मी तुम्हाला. हो. आणि हो, एक महत्वाचं सांगायचं राहिलं. तुम्ही ते साध्वी मेधाविनींचं नाव ऐकलं असेल ना? हो, म्हणजे काय, उपनिषदांवर गाढा अभ्यास आहे त्यांचा. त्यांची व्याख्यानं पण आहेत, मी फॉलो करते त्यांना. हो, ते तर आहेच. पण केवळ कोरडा अभ्यास नाही त्यांचा, जोडीला मोठी साधना आणि देवी कृपेचं वरदान आहे त्यांना. काल रात्री त्या अचानक आमच्या मंदिरात आल्या आणि म्हणाल्या, उद्याची पूजा मी करीन. काय सांगताय? हा, म्हणजे आमच्या घरची पूजा त्यांच्या हस्ते होणार? म्हणून तर म्हटलं तुम्ही भाग्यवान आहात. खरंच त्यांच्या हस्ते आमच्या घरची पूजा होणार अनुसाठीची. खरंच आमचं भाग्य आहे. होय. मॅडम, अरे आल्या का माझ्या गौराया? छान दिसताय नटून थटून. मॅडम, हा प्रसादासाठी शिरा. अगं कशाला अवगत मामीला त्रास? आमच्याकडनं सेवा म्हणून. तू काय ऐकणार आहेस का? पुष्पा, प्रसाद आहे. आणि काय ग, कृष्णा कुठे आहे? अहो, त्यांना जमणार नाही यायला. खूप सुट्ट्या झाल्यात ना, त्यामुळे नाही येणार ते. बा, आता तू आलीस म्हणजे कृष्णा आल्यासारखंच आहे. आणि बाकीचे येत आहेत आवरून, आम्ही पुढे आलोय मदतीसाठी. उत्तम. नाही नाही, आदित्यची तब्येत आता चांगली आहे. होय, टेन्शन घ्यायची गरज नाही. नाही, फक्त त्याच्याजवळ कोणतं राहिलं म्हणजे झालं. होय होय होय. हा, नाही नाही, मी निघालोच की. आणि हे बघ, या हानव्याला म्हणावं मी येसतोवर काही उगीच घाई करू नको. हा, नाही काय आहे, बेसवर कागदपत्र बघून मग व्यवहार करूया म्हणावं. होय, उमा काय मला तसं रिकाम्या हातानं सोडल का? हा, ठेवतो. हा, या बायकांचे म्हणजे सूचना काही संपत नसतात बघा. नाही पण बाबा, कसं आहे ना, या सूचनांमुळे जगातले कितीतरी संसार चालतात ना नीट. ते बी खरंच आहे म्हणा. बरं, मी निघू का आता? उशीर व्हायला नको. बरं, मी काय म्हणतो, 2 दिवस आणखी थांबला असतं तर? नाही, ते हनुमानच्या जमिनीचं काम निघालं नसतं तर थांबलो असतो मी. आणि तसं पण शशी यायला लागलेच की. तुम्हाला पण पूजेला जायचंय ना, उशीर होईल. नाही, तशा मालवण सुंदरी 2 जणी गेल्यात मदतीला. अनुवाच आवडलं की आम्ही बी निघूच की आता. हा, चालेल. मग येऊ आम्ही. होय. बरं, तेवढं पूजेला आमचा पण नमस्कार सांगा. या, आलीच बघ गाडी. हा, बस रे. ताई, हा गुरुजी. हे घ्या, हे घरात सगळीकडे शिंपडून घ्या. आणि तुम्ही हे घ्या, हे घरातून सगळीकडे फिरवा. हो, पण ज्यांच्यासाठी ही पूजा आहे त्या अनु मॅडम कुठे आहेत? ती तयार होते, येईल इतक्यात. कोण कुठे गेलं मग? आज छान एवढी साडी वगैरे घालून एवढी छान सजली आहेस तू. ब्युटिफुल. मला सांग, आज काही, एक मिनिट, आज काय स्पेशल आहे साडी वगैरे सकाळच्या काही? आज काय स्पेशल आहे? विसरलास आज काय आपल्या घरी? आज काय? आधी आणि आज मम्माने पूजा ठेवली आहे घरी. पाहुणे आतापर्यंत आले पण असतील खाली. आपल्या घरी पूजा आणि आपणच लेट. अरे यार, आई ना, कोण सांगतो नको ते उद्योग करायला? तर पुन्हा सगळे येणार,
जरा श्वास घ्यायला द्यायचा की नाही, काही नाही. आता पुन्हा मला मॅनेज करावं लागणार काहीतरी. काय आंघोळ करायची की नाही हा विचार करतोय का? नाही, काहीतरी करावंच लागेल मला. काय नाही, आंघोळ वगैरे करावीच लागेल, पण काय खरं सांगतो, तू एवढी सुंदर दिसतेस ना, एवढी सुंदर दिसतेस ना, आपली पहिली रात्र आठवते. आंघोळ कर, छान तयार हो आणि खाली ये पटकन. अगं पण थांब ना थोडं, ऐक तरी. ये खाली, वाट बघतायत. आज नाही त्या सुंदरीला चांगली अद्दल घडवली ना, तर नावाचा आदित्यने अनुच्या मनातून देखील तिला कायमची हद्दपार करणार. आज सुंदरीचा चॅप्टर कायमचा क्लोज होणार. मॅडम, कशात मॅडम? कशी दिसतीये? असं वाटतंय देवीच देवीची पूजा करणार आहे. कधी आलीस तू? हे काय आत्ताच आले. मी आणि मालती पुढे आले मदतीसाठी. अरे वा, बरं झालं तुम्ही लवकरच आला. रागावलीस ना माझ्यावर? अहो मॅडम, तुमच्या डोक्यात अजून तेच चाललंय बाई. माझ्या तर लक्षात बी नाही. नका एवढा विचार करू. कसं ग जमतं तुला हे सगळं? मी रागात तुला किती काय काय बोलले, तुझ्यावरती ओरडले, सगळ्यांसमोर तुझा अपमान केला, त्यावर तू मला एका शब्दानेही काही बोलली नाहीस. उलट तू आता माझ्याशी इतकं प्रेमाने बोलतीयस. खरंच तुझ्याकडनं मी शिकायला हवं. पण खरं सांगू सुंदरी, हल्ली ना माझं काय होतंय मला कळतच नाहीये. मला ना अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा खूप राग येतो ग. आधीवर तर मी सतत संतापत असते, सतत राग राग करत असते त्याचं. असं नाही मॅडम, मी पण संतापते. मला जर एखादी चुकीची गोष्ट दिसली तर मी पण काली येऊन बरसते हो. पण तुमच्यासारख्या गोड मुलीवर नाही. नक्की रागावली नाहीयेस ना माझ्यावर? हो मॅडम, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहात. तुम्ही नाही रागवणार तर कोण रागवणार? खरं सांगू सुंदरी, मला तुझ्याशी बोलल्यावर खूप छान वाटतं ग. खूप शांत वाटतं. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे. तुम्ही मला सॉरी म्हणालात ना. आणि हा, तुमची ही जी काही माया आहे ना, हा जो विश्वास आहे, तो कायम असाच राहू दे. बरं, मी आले. गुरुजींनी दूध फिरवायला सांगितले.
काय काय? आता का आलीस इथे? काल तर ओळखत पण नव्हतीस ना? लाज वाटत होती तुला काल ओळख दाखवायला, मग आता का आलीस इथे? मी काहीतरी विचारतोय तुला, ऐकू येत नाहीये? दे ना उत्तर. ये खबरदार जर अंगाला हात लावलास तर. उत्तर हवंय? हवंय उत्तर? देते ना, आता तर देतेच, आणि सगळ्यांत समोर देते. बघू तुला झेपतय का. मला धमकी देतेस? मला तुझा हाच माज उतरवणार आहे मी, आणि तोही आजच. बघशील तू. अजून फक्त काहीच वेळ. आजचा दिवस संपायच्या आत, आजची पूजा संपायच्या आत तुला हे घर अनोळखी होईल कायमचं. मग तडफडशील ओळख दाखवायला सुद्धा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. क्षणात दिनात परित्राण परायणे सर्वस्यार्थे हरिदेव नारायणी नमोस्तुते. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. माऊली महालक्ष्मी माते. आता साध्वी मेधाविनी येतीलच इतक्यात. त्या आल्या की त्यांच्या हस्ते पूजा संपन्न होईल आणि त्यांचा आशीर्वाद पण मिळेल तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही फुलं वाहून घ्या. देवी प्रपन्नार्थ हरे प्रसिद्ध प्रसिद्ध माता जगत केले सर. काय झालं? किती प्रसन्न वाटतंय ना, म्हणजे अगदी देवळातल्या गाभाऱ्यात आल्यासारखं वाटतंय नाही? तुम्ही या, नारळ तिथं ठेवा.